आता आपण एक टॉपिक शिकणार आहोत ज्याचं नाव आहे प्रिन्सिपल स्ट्रेस आणि स्ट्रेन. प्रिन्सिपल स्ट्रेस आणि स्ट्रेन. जनरली तुम्हाला प्रिन्सिपल स्ट्रेस जे आहे त्याच्याबद्दल लक्षात घ्यावं लागणार आहे. प्रिन्सिपल स्ट्रेस अँड स्ट्रेन चॅप्टरचं नाव आहे. आता लक्षात घ्या, मी पॉईंट काय सांगतोय. कुठलं बी मटेरियल उचलून घ्या, त्या मटेरियलच्या कुठल्या बी एका पॉईंटला, समजा मी एखादा पेन घेतला आणि आता याचा कुठला तरी पॉईंट मी घेतला, तर कुठल्या पण मटेरियलच्या कुठल्या पण पॉईंटमधून असंख्य प्लेन जातात. किती? असंख्य. म्हणजे समजा मी हा एक पॉईंट घेतला, त्याच्यातून खूप सारे प्लेन जातील. बघा, हा एक प्लेन जाईल, हा एक प्लेन जाईल, तो असंख्य प्लेन जातील, खूप सारे प्लेन जातील, बरोबर का. आता हा जो पॉईंट आहे, या पॉईंटला जर समजा मी बाहेर काढला, याला जर झूम करून दाखवला मी, झूम करून तो मी त्याला या पद्धतीने दाखवू शकतो. समजा मला काय करायचे, मला दोन प्लेन घ्यायचे. तो जनरली मी दोन प्लेन कुठले घेतो, मी दोन प्लेन घेतो जे एकमेकांना 90 डिग्रीमध्ये, बरोबर का. जसं की असं घेऊन टाकतो मी, बघा, या अशा पद्धतीने प्लेन घेऊन घेतो मी. ओके, तर हे दोन प्लेन जे असतात, या दोन प्लेनवरती लागणारे आपल्याला नॉर्मल स्ट्रेस. आता तुमच्याकडे दोन कन्सेप्ट असतात, एक असते नॉर्मल स्ट्रेस, आणि दुसरे असते आपल्याकडे टँजेन्शियल स्ट्रेस. तुमच्या लक्षामध्ये काय येईल की हा जो पॉईंट आपण उचलला याच्यामधून तर असंख्य प्लेन जातात, परंतु दोन प्लेन असे उचलले ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आता हा जो प्लेन आहे, या प्लेनवरती कुठल्या डायरेक्शनमध्ये, या प्लेनच्या 90 डिग्रीमध्ये एक ताण लागेल आणि याच्याबरोबर अलॉंग द प्लेन एक स्ट्रेस लागेल. तर हे दोन प्रकारचे स्ट्रेस लागत असतात आणि याला बोलून देतो आपण काय, बरं का. बघा, प्लेनच्या अलॉंग जो स्ट्रेस असतो याला बोलतो आपण शिअर स्ट्रेस, आणि याच्या परपेंडिक्युलर जो लागतो याला बोलतो आपण नॉर्मल स्ट्रेस. काय बोलतो याला आपण? नॉर्मल स्ट्रेस. तो नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस, जो प्लेन असतो त्या प्लेनला परपेंडिक्युलर नॉर्मल स्ट्रेस असतो आणि प्लेनच्या अलॉंग शिअर स्ट्रेस असतो. तर हे नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस आपल्याला फाइंड आउट करायचे राहतात, होय का. तर तुम्हाला काय करतील, या दोन प्लेनवरती नॉर्मल आणि शिअर स्ट्रेस देऊन देतील, किंवा समजा या दोन प्लेनवरती लागणारे तुम्हाला स्ट्रेसेस देऊन देतील आणि म्हणतील की नॉर्मल आणि शिअर स्ट्रेस काढा. आता या सगळ्या गोष्टी समजून सांगण्यासाठी आपण काय करत असतो, या पॉईंटला आपण झूम करून दाखवतो, याला 2D मध्ये. म्हणजे कसं, मी एक बॉक्स दाखवतो, हे बघा, असा बॉक्स मी दाखवतो. आता मला काय म्हणतील की एक मटेरियल आहे, त्या मटेरियलवरती ताण येतोय दोन प्रकारचा. इकडून पण ताण येतोय, समजा दोघं डायरेक्शनहून आणि वरून पण. आलं का लक्षामध्ये. तो एक पॉईंट आहे, हा पॉईंट आहे बरं का, जो चौकोन काढला आहे एक पॉईंट आहे. या पॉईंटवरती काय होत आहे, या पॉईंटवरती स्ट्रेसेस तयार होत आहेत. स्ट्रेसेस कुठे येत आहेत, या प्लेनवरती आणि त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या प्लेनवरती स्ट्रेसेस तयार होत आहेत. हे दोघं ताणणारे स्ट्रेसेस आहेत, ते स्ट्रेसेस तुम्हाला देऊन देतील. अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे म्हणजे याला सिग्मा एक्स म्हणतो आणि याला बोलून देतो मी सिग्मा वाय. याचा अर्थ असा आहे की हा जो इलिमेंट घेतला आहे ना मी, या इलिमेंटवरती दोन प्रकारचे स्ट्रेसेस लागतात, एक सिग्मा एक्स आणि एक सिग्मा वाय. त्यामुळे हा इलिमेंट कशाला सब्जेक्टेड आहे, दिस इलिमेंट इज सब्जेक्टेड टू बाय ॲक्सियल स्ट्रेसेस. कशाला? बाय. सो आपल्याला एक करून हे बघायची आहे. तो हा जो एक इलिमेंट मी घेतलेला आहे, याच्यावरती दोन डायरेक्शनमध्ये स्ट्रेसेस लागत आहेत, दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये स्ट्रेसेस लागत आहेत. त्यामुळे ही केस कुठली आहे, बाय ॲक्सियल स्ट्रेस ओनली. शिअर स्ट्रेस याच्यावरती लावलेले नाही आहेत, हे बाय ॲक्सियल स्ट्रेस आहेत. समजलं का. तो हा इलिमेंट. मग आता मला प्रश्न काय म्हणतात की तुम्हाला समजा हे दोन प्लेन दिला, हा उभा एक प्लेन आहे, हां, आणि दुसरा एक आडवा प्लेन आहे. दिसतोय का, हा आडवा प्लेन आहे आणि हा उभा प्लेन आहे, आणि दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. यांच्यावरती येणारा ताण तुम्हाला दिलेला आहे. या उभ्यावरती जो ताण येतो तो सिग्मा एक्स आहे आणि या आडव्यावरती जो येतो तो सिग्मा वाय. तर तुम्हाला काय म्हणतील की बरोबर तुम्ही काय करा, या उभ्या प्लेनला 20 डिग्रीने, किती, 20 डिग्रीने अजून एक प्लेन असं जाईल की नाही. बघा, हा पॉईंट घेतला आहे समजा मी, हा पॉईंट, तो हा एक प्लेन होऊन गेला, हा एक प्लेन होऊन गेला, कळतंय काय. बघा, हा एक प्लेन होऊन गेला. तर मग 20 डिग्रीने उभ्यासोबत 20 डिग्रीने हा एक प्लेन असेल ना, या प्लेनवरती तुम्हाला 90 डिग्रीमध्ये असणारा स्ट्रेस म्हणजे नॉर्मल स्ट्रेस आणि अलॉंग असणारा म्हणजे शिअर स्ट्रेस, हे काढायला लावतो तुम्हाला. आला का लक्षामध्ये. तो दोन परपेंडिक्युलर प्लेनवरती स्ट्रेसेस देतो आणि त्यांना काही अँगलमध्ये असणारा एखादा नवीन प्लेन त्याच्यावरती नॉर्मल आणि शिअर स्ट्रेस शोधायला लावतो तो. ठीक आहे. तो आपली पहिली केस कुठली आहे, बाय ॲक्सियल स्ट्रेस. एका इलिमेंटवरती जर का दोन स्ट्रेस लागत असतील, दोन स्ट्रेस कोणत्याही नेचरचे असू शकतात. आता सध्या ताणलेलं दिसतोय तुम्हाला, हा टेन्साईल आहे, कधी कधी कॉम्प्रेस पण असतो, या कॉम्प्रेस दिसतोय, बरोबर की नाही. तो इथे याला काय बोलतो आपण, सिग्मा एक्स, आणि याला काय बोलतो आपण, सिग्मा वाय. जर ताणलेला असेल तर तो पॉझिटिव्ह असेल, तो दाबलेला असेल तर तो काय असेल, निगेटिव्ह असेल. ओके. आणि याच्यावरून आपल्याला काय करावं लागत असतं, याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करावं लागत असतं नॉर्मल स्ट्रेस. काय फाइंड आउट करावं लागतं, नॉर्मल स्ट्रेस कसा काढतात, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 प्लस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 कॉस 2 थीटा. या पद्धतीने आपला नॉर्मल स्ट्रेस निघून येतो. समजते. आणि जर मला शिअर स्ट्रेस काढायचं असेल टाऊ, तर आपण काय करतो, ही व्हॅल्यू जशी तशी उचलून घेतो. काय येईल, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2. इथे काय येईल, कॉसच्या ऐवजी काय होऊन जातो, हा कॉसच्या ऐवजी येऊन जातो साईन 2 थीटा. काय होऊन जातो, साईन 2. म्हणजे हा फॉर्म्युला बघा, हा जसा तसा येईल, फक्त इथे कॉसच्या ऐवजी काय होऊन जाईल, साईन 2 थीटा. हे दोन फॉर्म्युले आपले झाले.
आता हा नॉर्मल स्ट्रेस आला आणि हा काय झाला, शिअर स्ट्रेस आला. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय काय आहे, या इलिमेंटवरती लागणारे सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय तुमच्या लक्षात येते. तो सिग्मा एक्स सिग्मा वाय भेटून गेला. परंतु इथं थिटा पण आहे. हा थिटा काय असतो, हा थिटा आहे व्हर्टिकल सोबत केलेला अँगल. कशासोबत, व्हर्टिकल सोबत केलेला जो अँगल आहे हा आपला थिटा आहे. हा जेव्हा आपण याच्यात टाकणार तर तेव्हा आपल्याला सिग्मा एन भेटून जाईल आणि टाऊ भेटून जाईल. आता मला काढायचा असतो रिझल्टंट. काय काढायचा असतो, रिझल्टंट कसं काढतात, रिझल्टंट इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये नॉर्मल स्ट्रेसचा वर्ग प्लस शिअर स्ट्रेसचा वर्ग, असं करून आपण काय फाइंड आउट करून घेत असतो, हा आपला रिझल्टंट देखील फाइंड आउट करून घेतो. ओके का. तो रिझल्टंट आणि अँगल कसा फाइंड आउट करायचा या सगळ्या गोष्टी समजून सांगण्यासाठी बाय ॲक्सिलचं आपल्याला गणित घ्यावं लागेल. आता मी एक एक्झाम्पल घेतो आणि त्याच्यावरून आपण ती एक्झाम्पल बघूया. ठीक आहे.